मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगळे सोयरे याबाबतची मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे। राज्य सरकारनं सगळे सोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल या संदर्भातील राजपत्र प्रकाशित केलंय। मनोज जरांगे यांनी राज्य सरकारनं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी केली होती। जालन्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारीपासून मोर्चा काढला होता। मनोज जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशीत दाखल होताच राज्य सरकारनं त्यांची मागणी मान्य केली आहे। राज्य सरकारनं या संदर्भात एक राजपत्र प्रकाशित केलं आहे। राज्यपत्रातून जारी केलेला मसुदा 16 फेब्रुवारी 2024 पासून विचार घेण्यात येईल असं म्हटलं आहे। नियमांचा मसुदा क्रमांक 1 या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रमाणपत्र 1-2 महाराष्ट्र शासन प्रमाणपत्र असाधारण भाग 4ब जानेवारी 26, 2024 माग 6 शके 1945। क्रमांक 2 महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग नियम 2012 यांच्या नियम 2 व्याख्यामधील उपनियम 1 मधील खंड ज नंतर आतील उपखंड समाविष्ट करण्यात येईल। सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा, त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल। यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल। नियम क्रमांक 5 कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे, भाऊभाऊकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत। अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल। कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग नियम 2012 नुसार त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल।